मी 24 वर्ष गेले हाडाचा शिक्षक आहे सर. 14 तास एका दिवसात शिकवतो. 14 तास लाखो विद्यार्थ्यांनी शिकवलं. मला आठवतं लहानपणापासून कौमाळी शिका या तत्वावरच गावी सुद्धा मुंबईत सुद्धा विद्यार्थी दशेत राजेश साहेब बोललेत दारोदारी कपडे विकणं. मित्रांनो, कपडे विकणं दारोदारी प्लस इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी इक्विपमेंट विकणं. मी शिक्षक होतो तेव्हा मला जाणवलं की चॉक खडू कुठं स्वस्त मिळेल. विले पार्लेवरनं दीपक चॉक आणले तेव्हा ठरवलं दीपक चॉक सुद्धा आपण विकू. मी शिक्षक असताना चॉक विकलेत. का? मनामध्ये संकल्पना उद्योजकाची. तसं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा बाबा गरीब असो श्रीमंत असो तुम्हाला आपला खर्च काढला पाहिजे. काही पोरं येतात सर की म्हणतात सर मी गरीब आहे. मग इच्छा काय? जीवनभर गरीबच राहायचं गाव. ठेका घेतलाय आम्ही. बऱ्याच गोष्टी बोलत परत रिपीट करत नाही मी. जर तुम्ही गरीब असाल, जर आई बाबांकडे घर नाहीये, त्यांचं घर घेऊन देण्याचं स्वप्न कोण करणार हो? तुम्ही. पण त्यासाठी काय करावं लागेल? उद्योजक व्हावं लागेल. सर आमचे बाबा म्हणतात पहिले मकान नाही, पहिले दुकान बाद में मकान. मित्रांनो, आधी व्यवसाय करा. आपण ठरवतो की कुठेतरी घर घ्यायचं मोठं आणि ते घर कर्ज बाजारून घ्यायचं आणि जिंदगीवर त्याचे हप्ते फेडायचे. एवढं स्वप्न आहे का हो? नाही मित्रांनो. आधी पैसे कमवा. आज सर मला आठवतं मुंबईत 2 विद्यार्थ्यांनी मी ट्युशन क्लासेस सुरू केलेत. माझं भाग्य आहे आज माझ्याकडे 8,500 विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिकत आहेत. का मित्रांनो? याला कारण आहे की मकाने ठेवलंच नाही. नवानगरला मला आठवतं 7 घरं बदलली मी. भाडे करू म्हणूनच राहिलो आणि नंतर सुद्धा घेतलं सर. 1 रूम किचन आहे आजही. 1 BHK नाही. 1 रूम किचन आहे. पण 15 शाळा कॉलेजेस माझ्या आहेत. आमचे काही प्रिन्सिपल शिक्षक आहेत त्यांचे लाख धन्यवाद. ते शाळा चालवत आहेत. कुठं संकल्पना? आधी दुकान बाद में मकान. ही संकल्पना मित्रांनो व्यवसाय करा.